काय आनंद दिसतोय सगळं. कशाला उगा जखमेवर मीठ सोडताय? का? मी येणारच नव्हतो, हा, पण सर साहेबांनी बोलावलं म्हणून आलो. हरकत नाही, मी सर साहेबांना सांगतो हा. तुम्ही आलेच. हा थँक्यू. सर साहेब, हे अतुल साहेब आलेत. हो, पाठवतो. तुम्ही जा आता. थँक्यू व्हेरी मच. हा. निर्लज्ज, हलकट, हरामखोर, आत्ताच्या आत्ता मी तुला पोलीसच्या स्वाधीन करतो. अरे अतुल, तू काय परत काय चाललाय तू? ये आते आते. अरे लक्षात आलं, लक्षात. अरे मी ते आता बोललो ते तुला नाही, ते मी फोनवर बोलतो. अरे काय आहे, एक चावट कार्टा हेमीला आणि श्यामीला रोज फोन करून सतावत असतो. त्याला मी ठणकावत होतो. अतुल, तुला तुझ्या चष्म्याचा नंबर बदलायला पाहिजे. अरे तू काल रात्री मला फोन केलास ना की तू श्यामाला एका तरुण माणसाबरोबर पार्क मध्ये पाहिलंस म्हणून. अरे ऑफकोर्स, काय मी खात्री करून घेण्याकरता वर तिच्या खोलीत गेलो तर ती दाराडून झोपलेली. काय म्हणतो? त्याचं काय आहे, म्हणजे त्या औरंगजेबाला जसा सगळीकडे जिकडे तिकडे तानाजी दिसत होता ना, तानाजी नाही, शिवाजी. हा शिवाजी, शिवाजी, तसं तुला सगळीकडे श्यामा दिसायला लागलेली आहे. असं दे, असं दे, असं दे. या वयात असे भास होतात, त्यात काय तुझा दोष नाहीये, कारण तुझा आणि तिचा आता लवकरच साखरपुडा व्हायचा. काय करतेस? काय? गाडीची चावी घेऊ की नको? अशी काय करतेस? डोंगरे, माझ्या गाडीची चावी कुठे आहे? तुमच्या ड्रायव्हरकडे. कॉलेजात निघालात का? साहेबांना सांगून जा. पप्पा कुठे आहेत? ते लायब्ररीत बसलेत. मला कटकट नको. एक तर उशीर होतो आणि पप्पांना भेटून जा म्हणे. हॅलो भाऊजी. हा चष्मा तुम्ही वापरत जाऊ नका. चष्म्याशिवाय इतके सुंदर दिसता तुम्ही, नाही का हो डोंगरे? ते देखणेच आहेत. हो, पण मला चष्मा 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 द्या ना. काहीतरी असं काय करताय? हो, तुम्ही आवाज बदलला तरी ओळखले मी तुम्हाला. माझा चष्मा द्या ना. मी 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 श्यामाताई नाही, मी डोंगरे. हा माझा चष्मा आहे. भाऊजी, तुम्हाला चष्म्याशिवाय दिसत नाही का हो? नाही ना दिसत. मग लग्नात चष्मा विसरू नका, नाही तर श्यामाताई भटजीच्याच गाठ मार घाला. वात्रटपणा वाजला, वात्रटपणा वाजला. आता चष्मा देऊन टाका, परत देऊन टाका. पप्पा, आम्ही कॉलेजला जातोय. जाऊन. मी पण त्याच बाजूला जातोय. वा. हवं तर सोडतो तुम्हाला. नको, हेमाताई सोडेल मला. अतुल, अतुल तुला सोड. हेमा, तू आपली गाडी घेऊन जा. माझं पुस्तक दे. पुस्तक दे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हा अतुल, मी उद्या तुझ्या वडिलांना भेटतो आणि सगळं पक्का करून टाकतो. थँक्यू सर साहेब. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. सॉरी. चला. गुड बाय सर साहेब. गुड बाय. Come on, my darling. चला ओ राणी सरकार. माझं नाव श्यामा आहे. थँक्यू. आपली अशी संगत आणि ब्युटिफुल हवा. ओ हवा, तुमची हवा गेलीये गाडीची. ओ माय गॉड. तुम्ही जरा थांबता का? मी जरा पंपावर हवा भरून येतो प्लीज. पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आता. मला उशीर होतोय कॉलेजला जायला. प्लीज प्लीज. नॉनसेन्स. मला माहितीये संध्याकाळी कुठे जातेस ते. टाइम घेऊन वेळेवर येते म्हणजे किती वेळ माणसाने वेट करायचं. काय सगळं प्रेम करतात का मस्करी करतात? कमान. नेहमी मला वेट करायला. आय डोंट लाईक दिस ॲटिट्यूड. आपलं नेहमीच सर साहेब, पटली ना खात्री? खात्री खात्री आहे तुमच्याबद्दल ना, म्हणून तुम्ही इथं आले. अगं पण तू मला सांग, काय? तू माझ्यासारख्या एका गरीब नोकरी करणाऱ्या तरुणात काय पाहिलं? जे इतरात पाहिलं नाही ना, ते तुमच्यात पाहिलं साहेब. अरे रावसाहेब, तो बोर्ड दिसत नाही का?
नो पार्किंगची जागा आहे. हो, पण ती समोरची मुलगी आहे ना, तिला मला भेटायचंय. मुलगी हा, ती. वा राव, या वयाची मुलींची रोमांस पाहताय का तुम्ही? पण जाता येताय की घेऊ लायसन काढून? चल बाबा, जाते कुठं कार, ती घरी भेटेलच की. चल. मला डिस्टर्ब करू नका. मला मला एकटीला राहू द्या. मला मला माझ्या आईची आठवण येते. मला एकटीला राहू द्या. तुम्ही जा भाऊ इथून. पप्पा Shut up! एक शब्द बोल नकोस, तुझी चूक आहे शामिला. पण पप्पा आम्ही I say shut up! अबे, तू कॉलेजच्या नावाखाली एका पार्क मध्ये जाऊन एका तरुणाला मिठा मारत बसतेस. तुझं लग्न ठरलेलं असताना. नाही पप्पा, ती नोट्स घेत होती त्याच्याकडून. नोट्स घेतो हो. पार्क मध्ये, नोट्स घेतो. आम्ही काय कॉलेजमध्ये कधी गेलो नाही काय? हैं? मला ठाऊक आहे पप्पा. अतुलनं तुमच्या मनात भरवलेलं दिसतंय. हैं? कुणी मनात भरवून द्यायला मी काही कुकुलं बाळ नाहीये. मी स्वतः डोळ्याने पाहिलं तुला त्या पार्क मध्ये त्या तरुणाबरोबर इन रोमॅन्टिक मूड. एनी एक्सप्लेनेशन? कुणीतरी लाज आहे म्हणायची मला. ठीक आहे, उद्यापासून रामनाथ आणि सोमनाथ तुमच्या बरोबर येतील. कॉलेज संपल्याबरोबर त्यांच्या बरोबर घरी आलं पाहिजे तुम्ही. Got me? Yes. काय गरज होती पार्क मध्ये जायची? दुसरीकडे जाता येत नव्हता? रोमॅन्टिक मूड म्हणे. ते दोघं बाहेर असं आपण गेट बाहेर कसं पडायचं? काय करायचं? वाव, आठवणीचं नाणं आहे. दे लवकर. आले. हॅलो, कोल्हापूर पोलीस स्टेशन. आम्ही इन्स्पेक्टर दुतंड बोलतो. हॅलो दुतोंड. सॉरी इन्स्पेक्टर सर, मी अहुजा कॉलेजची विद्यार्थिनी बोलते. अहो, 2 गुंड माझ्या मागावर आहेत. हा, मला त्रास देत आहेत. मला पळून नेण्याची धमकी सुद्धा देत आहेत. ते इथं बाहेर, कॉलेजच्या बाहेर माझी वाट बघतायत. भीती वाटते हो इन्स्पेक्टर साहेब. तुम्ही बिलकुल घाबरू नका. ताबडतोब मी पोलिसांना तिकडे पाठवतो. डोंगऱ्यात इतका उशीर कसा? मी नेहमीपेक्षा लवकर आलो साहेब. अरे, मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे. मी श्यामी बद्दल बोलतो. हा. इतका उशीर झाला, अजून त्या दोघींचा पत्ता, त्या नोकरांचा पत्ता नाही. कुठे होता इतका वेळ तुम्ही दोघी? आणि ते नोकर कुठे आहेत? आम्हाला काय माहित? आम्ही त्यांना शोधत होतो म्हणून तर आम्हाला यायला उशीर झाला. होय की नाही का? हॅलो, हा मी बोलतो. कोण? पोलीस इन्स्पेक्टर झरापकर? हा बोला. हा, ते दोघे माझेच नोकर. हा, मीच त्यांना पाठवलं होतं. माझ्या मुलीला आणायला पाठवलं. काय? त्या मुलीचा तुम्हाला कसा फोन आला? अच्छा, सॉरी हा, तुम्हाला जरा त्रास झाला. नाही, तुम्ही त्या दोघांना सोडून द्या. थँक्यू. हा तुझा वाह्यातपणा दिसतो. ती श्यामी घाबरट आहे. ती असला फजीलपणा करायची नाही. तू आणि तुझ्यामुळे ही श्यामी दोघी हाताबाहेर जात चाललेल्या आहेत. आणि याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. हा, तुमच्या करता गव्हर्नन्स नेमून टाकतो. डोंगरे, आत्ताच्या आत्ता वर्तमानपत्रात जाहिरात द्या. आम्हाला एक गव्हर्नन्स पाहिजे. पण साहेब, मी असताना आपल्याला गव्हर्नन्स कशाला? अरे, आम्हाला म्हणजे मला नव्हे हो, या दोघींना गव्हर्नन्स पाहिजे. तुम्ही जाहिरात देता बरं. लगेच जाहिरात देतात. मोठी कुणावर बघतो काय? कोण पाहिजे आपल्याला? सर साहेब, आपलं नाव? मी आपल्याला नाव विचारलं नव्हतं. नाही, मी आपलं नाव विचारलंय. सर साहेबांना सांगा मॅडम आल्या आहेत अपॉइंटमेंट दिल्याप्रमाणे. मॅडम अपॉइंटमेंट? मॅडम साहेब, एक बाई आली आहे तुम्हाला भेटायला. बाई? नाही, तिला सांगा आता वेळ नाही. सांगा तिला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, मी तुम्हाला हसून गुड मॉर्निंग म्हटलं आणि तुम्ही गुड मॉर्निंग. अपॉइंटमेंट द्यायची आणि वेळ नाही म्हणून सांगायचं. अपॉइंटमेंट? हा, म्हणजे तुम्ही म्हणजे आपण मला सगळेजण मॅडम म्हणतात.
पण खाजगीत माझं नाव मीच जवळकर नाही नाही जवळकर असू द्या पण तुम्ही लांबून बोला. डोंगरे त्यांना लांबून बोलायला सांगा. बोलला लांबून बोला. बोलला अहो, तुम्ही लांबून बोला. आ, बाईचा पदर आहे तो पडणारच. माझी काय हरकत नाही. मला गव्हर्नरच्या जागेसाठी बोलवलं होतं. ओ सॉरी 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 डोंगरे सॉरी. हेमीला आणि श्यामीला बोलवा ताबडतोब. तर तुमचा यापूर्वीचा अनुभव काय चांगला नाही. म्हणजे यापूर्वी मी ज्यांच्याकडे गव्हर्नन्स म्हणून होते हा. त्यांच्याकडे तोंडी 1 वर्षाचा करार होता. बर पण त्या मुलीचं लग्न 6 महिन्यात ठरल्यामुळे माझी नोकरी संपुष्टात आली. अरे अरे नाही पण इथं तसं व्हायचं नाही. इथं तसं व्हायचं नाही. 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करू आपण. थँक्यू. पण तुम्हाला इथंच राहावं लागेल. हा. आणि आमच्या मुली जरा व्रात्य आहेत त्यांना सरळ करावं लागेल. तुम्ही काही काळजी करू नका. पण मी अत्यंत शिस्तप्रिय आहे अरे वा आणि शिस्तीमुळेच राष्ट्र मोठं बनतं. हो, हो, हो. तुमच्या मुलींना मी सुतासारखं सरळ आणि छान, गुड छान. मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मावशी नाही मॅडम. हा तर मॅडम या माझ्या 2 मुली हेमी आणि श्यामी आणि या तुमच्या गव्हर्नर्स. आजपासून या तुमच्या बाजूच्या खोलीत राहतील आणि तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी येतील. हा. म्हणजे हा. टॉयलेट मध्ये सुद्धा? हा. Shut up! तर आजपासून या दोघी तुमच्या ताब्यात. हो. हेमी श्यामी यांना यांची खोली दाखव. चला मॅडम चला. आपल्याकडे म्हण आहे ना, माय मोरोनी मावशी उरो. चला. थँक्यू. या मावशी बाई. सॉरी मॅडम. वेलकम. थँक्यू. ही माझी खोली छान नाही आहे. नाही ही आमची खोली. तुमची खोली शेजारी आहे. नंतर दाखवतो ना. पण आपण बसा. मॅडम बसा ना. छान आहे. फारच सुंदर आहे. बसा ना. बसा. काय झालं? नाही नाही मजबूत आहे. हो बसा ना. सोमनाथ चहा आण रे. ताई वाजले किती ग? वाजले सॉरी मॅडम सॉरी. फार गरम आहे चहा. सॉरी मॅडम सॉरी. असू दे. मला हा अनुभव काही नवा नाही. मला माहिती आहे ते सगळे प्रकार. माझी खोली दाखवा. चला दाखवते. चला चला.